आपले मान्यवर या ठिकाणी बोलतील तेव्हा मी सुनील चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आजच्या या गुणवंताच्या सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी अधिकारी राजेंद्र मदने साहेब, जनरल मॅनेजर PMPL, IRS प्रोबेशनर हिमालय, त्याच्यानंतर ही जी यशस्वी लोकांची जी भुई पालखी निघालेली आहे, या पालखीची जी भुई आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जशी पालखी निघायची त्याला काही भुई असायचे. तुकाराम जाधव साहेब, मल्हार पाटील साहेब, कालिदास कैलास, मनोहर भोळे, ज्यांचं नाव सर्वजण अतिशय आवर्जून घेतात. त्याच्यानंतर निलेश कंधाळकर, डॉक्टर अमोल जगताप, देवा जाधवल. मी या सगळ्या भुवांचं खूप खूप अभिनंदन करतो की आज जी ही सगळी यशस्वी लोकांची पालखी निघालेली आहे. खरोखर कुठलीही पालखीसाठी चांगले भुई आवश्यक लागतात आणि चांगले भुई असल्याशिवाय ही पालखी इच्छित स्थळी निश्चित जात नाही. मित्रांनो, आज जे यशस्वी उमेदवार इथं आलेले आहेत ते यशस्वी उमेदवार बंधू भगिनी, त्यांचे पालक, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रेसचे लोक, सर्व मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाला त्याबद्दल मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो. आपल्या पालकांनाही खूप खूप अभिनंदन करतो. मित्रांनो, मी तुमच्यासारखाच 1987 MPSCची परीक्षा पास झालो. मीही बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमधून आलेला आहे. MSc ॲग्रिकल्चर केलं. 11वी 12वीला मी बलविन कॉलेज बीडला होतो. नेहमी मला अल्जेब्रा आणि कॅल्क्युलस याची फार भीती वाटायची. फिजिक्स मधलं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मला समजायचंच नाही. नेहमी रे एबीचा CD का झाला मला शेवटपर्यंत कळलं नाही. त्याच्यानंतर अल्जेब्रामध्ये मला DY/dx, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन अतिशय म्हणजे सर अवघड. मी म्हणलं या सगळ्यातून काय होणार, माझा इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला नंबर लागला नाही. परंतु मित्रांनो, जेव्हा एक संधीचे दरवाजे बंद होतात त्यावेळेस देव तुमची दुसरी संधी सुरू करतो निश्चित. त्याच्यामुळं ज्या मित्रांना त्यांचं यावेळेस सिलेक्शन झालं नसेल घाबरून जायची गरज नाही. निश्चित दुसरी संधी तुमच्यासाठी देवाने सुरू केली असेल. माझा ॲग्रिकल्चरला नंबर लागला. मी ॲग्रिकल्चर कॉलेज परभणीला ॲडमिशन घेतलं आणि तिथं अनेक माझे काही सिनियर मित्र अभ्यास करायचे. मी काही नावं घेईन त्याच्यामध्ये उमाकांत दांगट, जे विभागीय आयुक्त आहेत औरंगाबादला. त्याच्यानंतर राजीव जाधव, म्युन्सिपल कमिशनर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मनोज लोहिया, SP पुणे रुरल, असे माझे अनेक मित्र हे अभ्यास करायचे. मी त्यांच्याबरोबर, मी ज्युनियर ते सिनियर, मी बघितलं माझी एवढीच बुद्धिमत्ता यांना आहे, माझ्यापेक्षा वेळ काय यांच्याकडे, आणि मी अभ्यास करायला सुरू केला आणि मला पहिल्याच अटेम्प्टमध्ये यश मिळालं. त्याच्यानंतर आम्ही पुढे अभ्यास केला नाही, नोकरी लागली तर गाडी मिळाली, गाडी मिळाल्यानंतर लग्न झालं आणि एकाच पोस्टवर पहिल्याच अटेम्प्टमध्ये आमचा कार्यक्रम आम्ही थांबवला. म्हणून मित्रांनो, मला आज माझं यश जरी नाही मिळालं, आज मी अपयशी ठरले असेल, परंतु तुम्ही जे प्रयत्न केलेत तुमच्या प्रयत्नांचा पराभव कधीच होत नाही. मित्रांनो, तुम्ही बघा, मल्हार पाटील सर यांनी स्वतः सुद्धा UPSCच्या परीक्षा दिल्या होत्या. सरांना परीक्षा क्रॅक करता नाही आली, पण परीक्षेचं जे फाउंडेशन झालं त्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी युनिक अकॅडमी उभी केली आणि आज ह्या अकॅडमीमधून हा म्हणजे गुणवंताचा कारखाना तयार झालाय. MPSC, UPSC अनेक प्रकारचे लोक या कारखान्यातून बाहेर यायला लागले. मित्रांनो, आता तुम्ही अधिकारी तर झालाच, तुमच्या हातामध्ये दैदिप्यमान यश आहे, परंतु यासोबतच अधिकारी म्हणून तुमच्याकडे आता मोठी जबाबदारी येणार आहे. शासकीय नोकरीमध्ये आल्याच्या नंतर अभ्यासाचा विषय वेगळा आहे. तुम्ही अभ्यासामध्ये तुमचं क्षेत्र लिमिटेड आहे, परंतु जेव्हा तुम्ही सरकारी नोकरीमध्ये याल तेव्हा सगळा समाज तुमच्याकडे पाहत असणार आहे आणि ही नोकरी करत असताना तुम्हाला खूप सेन्सिटिव्ह राहून काम करावं लागतं. आता माझा जवळजवळ 22 ते 20 वर्षाचा अनुभव आहे आणि कामाच्या माध्यमातून वरिष्ठांशी जर तुमचे चांगले संबंध असले तर मला वाटतं पोस्टिंग चांगली मिळवायला अडचण येत नाही, असा माझा अनुभव आहे. वेगवेगळ्या स्तरात तुम्हाला काम करायची संधी मिळते, परंतु नोकरीमध्ये सुद्धा जसं तुम्ही म्हणता अभ्यासामध्ये बऱ्याच मित्रांनी सांगितलं मी हे पुस्तक वाचले, मी ते पुस्तक वाचले. नोकरीमध्ये एक पुस्तक वाचायला मर्यादा नाही. दररोज तुमच्यापुढे नवीन केस आलेली असते, नवीन केस, नवीन विषय, नवीन माणसं आणि ट्रेमेंडस प्रेशर. ह्या सगळ्या प्रेशरमध्ये जो उभा राहतो, जो समोर त्याला सोबत घेऊन काम करतो, तोच यशस्वी अधिकारी म्हणून टिकू शकतो. म्हणून माझं नोकरीमध्ये तुम्हाला म्हणणं आहे की नेहमी स्वतःला अपडेट करा, अपग्रेड करा. स्वतःची टाचण असली पाहिजे आणि माहिती तुमच्याकडे एवढी ट्रेमेंडस असली पाहिजे. जर माहिती असेल तरच तुम्ही समोरच्या लोकप्रतिनिधीशी, वरिष्ठाशी, समाजाशी, प्रेसशी बोलू शकता. जर तुमच्याकडे माहिती नसेल, जुजबी ज्ञान असेल तर मात्र ही गोष्ट अवघड होऊन जाते. मित्रांनो, आपण काय करतो,
नेहमी परिस्थिती अनुकूले, परिस्थिती प्रतिकूले असा नेहमीच कांगावा करतो. पण मला वाटतं कुठलीच परिस्थिती अनुकूल नसते, कुठलीच परिस्थिती प्रतिकूल नसते. तुमच्यामधलं जे मेटल आहे ते जर चांगलं असेल तर मला वाटतं कुठलीही परिस्थिती हाताळायला आपल्याला काही अडचण येत नाही. मित्रांनो, मला एक शेर नेहमी याच्याविषयी आठवतो. उम्र भर मैं यही गलती बार बार करता रहा, उम्र भर मैं यही गलती बार बार करता रहा, धूल मेरे चेहरे पे थी और मैं आईना साफ करते रहा. मित्रांनो, बऱ्याच वेळेस तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये दोष असतो, पण आपण काय म्हणतो, समोरच्याने असं केलं, परीक्षामध्ये परीक्षकाने प्रॉब्लेम केला, वरचा फॅनच नीट चालत नव्हता, खिडकीच उघडी होती, आवाजच अनेक यायचे. नाही, काही कुठलीही गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये आडवी येत नाही. आणि जर तुमचे प्रयत्न चांगले असतील तर मित्रांनो तुमच्या यशाला मर्यादा नाही. मित्रांनो, आता तुमची जी कसोटी आहे ती प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून होणार आहे. आतापर्यंत तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून लढाई जिंकली. ह्या लढाईमध्ये तुम्हाला मल्हार पाटील सर, तुकाराम जाधव सर, भोळे सर अनेक चांगले सहकारी साथीदार होते. आता पुढच्या लढाईमध्ये मात्र तुम्हाला साथीदार नसतील. तुमच्यापैकी बरेच जण डिप्टी कलेक्टर झालेत, काही DYSP झालेत, काही तहसीलदार झालेत, काही BDO झालेत, काही सहाय्यक गट विकास अधिकारी झालेत. आता मात्र ही लढाई करताना तुम्हाला 2 गोष्टीचं आकलन करावं लागेल. पहिलं तर तुम्हाला पुस्तक वाचून चालणार नाही, तर तुम्हाला परिस्थिती वाचता आली पाहिजे. तुमच्या पुढे जी परिस्थिती तिचं आकलन करता आलं पाहिजे की माझ्या पुढे कोणता विषय याचं नेमकं गमक काय ह्याचं आकलन करता आलं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच एका मित्राने सांगितलं तुम्हाला माणसं वाचता आली पाहिजेत. तुम्ही डेमोक्रेटिक सेटअपमध्ये काम करता, दररोज तुमचा आमदार, खासदार, मंत्री, आता तर माझा अनुभव असा खूप परिस्थिती बदललेली आहे. तुम्ही बघा, RTI, RTE म्हणजे माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आता त्याच्यानंतर RTS म्हणजे सर्व्हिसचा सुद्धा राईट टू सर्व्हिस, अशा अनेक प्रकार सुरू झाले. लोक खूप हुशार झालेले आहेत. तुम्ही म्हणता आता हे व्हॉट्सअप आणि ते तुम्हाला जे आता आनंददायी होतंय नोकरीत आल्याच्या नंतर हे फार त्रासदायक आहे. तुम्ही ऑफिसमध्ये बसलेला असता, आता मी महानगरपालिकेमध्ये काम करतो, कुठंतरी पाईपलाईन फुटली की लगेच तिथला माणूस व्हॉट्सअपवर फोटो काढतो की आपल्या मोबाईलला येतो, इथली पाईपलाईन फुटली, याचं तुम्ही काय करता. कुठं कचरा पडलाय, व्हॉट्सअपवर फोटो येऊन जातो. आम्ही अनेक ग्रुप तयार केले, त्या ग्रुपमध्ये सारखा लोकांचा फीडबॅक चालू असतो. आपण नेहमी इंटरनेटला जाऊन फेसबुकवर गप्पा मारतो, तुम्ही नोकरीत येऊन गप्पा मारून बघा, तुमच्या फेसबुकला एवढे लोक कंप्लेंट देतात की ते सगळे ॲड्रेस करता नाही गेले की काही दिवसांनी तुमच्याविषयी सुरू होतं, अधिकारी इन्सेन्सिटिव्ह आहे, याला समजत नाही, लोकांच्या प्रश्नाची जाण नाही. मित्रांनो, म्हणून हे व्हॉट्सअप आणि जे आता आपण वापरतोय हे पुढच्या काळात चांगलं साधन आहे. परंतु हे करताना सुद्धा जेव्हा ऑफिसमध्ये तुम्ही काम करता तेव्हा तुमच्या ऑफिसच्या कामाचं नियोजन करा. तुमच्यासोबतचे जे लोक आहेत कुणी कोणतं काम केलं पाहिजे. आता मी अधिकारी म्हणून जॉईन झालं की आपण काय करतो, आलेलं टपाल आलं की महत्वाचं पत्र आहे टाका ड्रॉवरमध्ये, महत्वाचं पत्र आहे टाका ड्रॉवरमध्ये, आपण नंतर बघू. एक 8-10 दिवसांनी ते ड्रॉवर फुल होऊन जातं. ऑफिसमध्ये पत्र पोहोचत नाही, डायरेक्ट डिव्हिजनल कमिशनरचा किंवा सेक्रेटरीचा फोन होऊन जातो. हे कुठे ऑफिसचे लोक पळापळी करायला लागतात, सगळे पत्र साहेबाच्या ड्रॉवरमध्ये, का तर साहेब स्वतः त्याच्यावर निर्णय घेणार आहेत. असं कधीच करू नका. आलेलं पत्र आलं असेल इमिजिएटली तुमचा मेसेज ट्रान्सफर करा. आलेलं पत्र इमिजिएटली तुमच्या सबऑर्डिनेटला देऊन टाका, भले फोटोकॉपी तुमच्याजवळ ठेवा. कारण आता या पुढच्या अभ्यासामध्ये मी स्वतःच करेल हे नाही. तुम्ही चांगली टीम बांधायला शिका. जर तुम्ही चांगली टीम बांधली तर मला वाटतं अभ्यास म्हणजे तुमच्या शासकीय नोकरीमध्ये अडचण येणार नाही. आणि मित्रांनो, हे सगळं करत असताना आतापर्यंत तुम्ही तुमच्यासाठी काम केलंय, आता तुम्ही अधिकारी झालात, तुमच्या कुटुंबाची तुमची सामाजिक लेवल वाढली. परंतु ज्या लोकांमधून तुम्ही पुढे आल्यात, बऱ्याच मित्रांनी सांगितलं मी खेड्यातला आहे, मी गावातला आहे, माझी गावामध्ये मिरवणूक काढली लोकांनी. कशासाठी मिरवणूक काढली? लोकांना आनंद असा झाला की माझ्या गावासाठी, माझ्या लोकांसाठी हा काहीतरी करेल. त्याच्यामुळं ज्यांच्यासाठी तुम्ही देणे लागता त्यांच्यासाठी निश्चित काहीतरी करा. यास आणि मला शासकीय नोकरीच्या माध्यमातून मी डिप्टी सेक्रेटरी म्हणून काम केलं. मी जलसंधारणचा डिप्टी सेक्रेटरी होतो. मान, खटाव, वडजाल, अनेक गावात वडजालला जाऊन आलो मी, बऱ्याच गावाला जाऊन आलो, देवळला जाऊन आलो. मी बघितलं की तिथलीच बरेचशी मुलं सिलेक्ट झालेली. अतिशय दुष्काळी भाग आहे जिथं प्यायला पाणी नाही, परंतु त्या माणसामध्ये पाणी आहे हे मात्र मी निश्चित आज पाहिलं. मित्रांनो, ह्या सगळ्या भागामध्ये दुष्काळाच्या माध्यमातून आम्ही सिमेंट बांधण्याचा कार्यक्रम घेतला. अतिशय दुष्काळी भाग आहे, गुरांच्या छावण्या, प्यायला पाणी नाही, मैल पाणी नाही. मी तिथं गेल्याच्या नंतर पण माणसांमध्ये तिथल्या जी उर्मी होती, जीवन जगण्याची त्यांची जीवन प्रणाली होती. मला आज खरोखर मी सगळ्या मुलांचा सत्कार करताना आवर्जून विचारतो तू कुठला आहे. बरेच सांगितलं मी साताऱ्याचा आहे, कोणी सांगितलं मी मानचा आहे, कोणी सांगितलं मी बारामतीचा आहे, काही मी उस्मानाबाद सांगितलं. परंतु जर जनरल ट्रेंड बघितला तर ही सगळी मुलं ग्रामीण भागातून आलेली आहेत. आणि ग्रामीण भागातून मुलं येत असताना माझा नेहमी याच्यावर विश्वास नाही की तुम्ही इंग्लिश मिडियमला शिकला म्हणजे पुढे जाताल, तुम्ही कॉन्व्हेंटला शिकले म्हणजे पुढे जाताल, चांगल्या शाळेत शिकला म्हणजे पुढे जातात, काही गरज नाही.
तुम्ही कुठल्याही शाळेत शिका, तिथले शिक्षक कसे आहेत आणि तुम्ही स्वतः कसे आहेत याच्यावरच मित्रांनो आपली प्रगती अवलंबून असते. मित्रांनो, आता हे सगळं करत असताना काही उल्लेख केला की फ्लॅट घेतले पाहिजेत. तुम्हाला आता ह्या नोकरीच्या माध्यमातून नेम फेम सगळं मिळेल, तुमची सामाजिक परिस्थिती उंचवली जाईल, सगळं स्टेटस उंचवलं जाईल, सगळं होईल. परंतु हे सगळं मिळत असताना सुद्धा मी काय घेऊन आलो होतो, मी काय घेऊन जाणार आहे. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सम्राट अशोक ज्यांनी कलिंगाच्या युद्धानंतर त्यांनी एक त्याचं मृत्यूपत्र तयार केलं. मृत्यूपत्र तयार केल्यानंतर ते मृत्यूपत्र लिहिलं त्यांनी आणि प्रधानाच्या हातात दिलं आणि प्रधानाला म्हणजे प्रधानजी पहा. प्रधानजीने ते मृत्यूपत्र पाहिलं, त्यांनी बघितलं की राजाने त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय, मी मेल्याच्या नंतर मला शवपेटीमध्ये ठेवा आणि माझे दोन्ही हात शवपेटीच्या बाहेर काढा, दोन्ही हाताच्या मुठी उघडा आणि माझे तळवे आकाशाला फेस करताना राहिले पाहिजे. प्रधान परेशान झाला, राजा हे कशासाठी, म्हणजे आपण तर सम्राट आहात. अशोकाने त्याला सांगितलं, प्रधानजी माझ्या सगळ्या जनतेला कळलं पाहिजे की मी सम्राट असूनही, जगत जेता सम्राट असूनही जाताना मी रित्या हाताने गेलो, हे माझ्या जनतेला कळू द्या. मित्रांनो, काहीतरी अशी भावना आपल्यामध्ये जर जागी ठेवली तर मला वाटतं या माध्यमातून, कारण तुम्ही बघा आपल्या सेवेचं नावच काय, लोकसेवा. मी म्हणतो लोकप्रतिनिधी असतील, दर 5-5 वर्षांनी त्यांची परीक्षा आहे आणि सगळ्याच स्पर्धेचं फील्ड असेल तर लोकप्रतिनिधीचं फील्ड आहे. राजकारणाच्या नंतर बॉलिवूड, हे सगळ्या स्पर्धेचं युग आहे. परंतु आपण आल्याच्या नंतर मात्र आपली खुर्ची ही 25 वर्ष 30 वर्ष किंवा तुम्ही सोडित नाही किंवा तुम्ही काहीतरी मोठी भानगड उभी करीत नाही तोपर्यंत तुमच्या ताब्यात असते. जर तुम्ही मोठी भानगड उभी केली तर मात्र खुर्ची केव्हाही जाऊ शकते. मित्रांनो, म्हणून आता अशा ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण काम करत असताना तुमच्यासोबत लोकप्रतिनिधी येतील, अनेक पदाधिकारी येतील. हे सगळे करत असताना समाजामध्ये 2 घटक आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजे पॉलिसी मेकर, जे धोरणं तयार करतात, आणि तुम्ही ना आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. पण आता उलटी भानगड सुरू झाली. जे धोरणं करतात त्यांनाच वाटतं आम्ही धोरणाची अंमलबजावणी केली पाहिजे आणि तिथून मारामाऱ्या सुरू. आता मी अनेक ठिकाणी काम केलं, मी जिल्हा परिषदला काम केलं, बदल्यामध्ये मारामाऱ्या सुरू. मी त्याच्यानंतर डिप्टी सेक्रेटरी झालो, तिथेही मारामाऱ्या असतात. मी महानगरपालिकेला काम केलं, मी सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलं. आता मी अनेक ठिकाणी बघितलं. पण हे सगळं करत असताना तुम्ही एक बघितलं पाहिजे, दोन्ही घटक जे पॉलिसी तयार करतात आणि जे पॉलिसीची अंमलबजावणी करतात, हे दोन्ही एका समाज व्यवस्थेसाठी काम करतात, हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुणीही तुम्हाला भेटायला आला त्याच्याशी कोण बनेगा करोडपती सारखे प्रश्न उत्तर करू नका. नाही तर आला की त्यांनी विचारलं का असं काय केलं की उत्तर, का तुम्हाला अभ्यासामुळे सवय झालेली आहे. भोळे सरांनी ट्रेनिंग दिलंय, मल्हार पाटील सरांनी ट्रेनिंग दिलंय, तुकाराम जाधव साहेबांनी ट्रेनिंग दिले, भयंकर नॉलेज आहे, उत्तरं देऊ नका. त्याचं पहिलं ऐका, बी पेशंट लिसनर, आणि ऐकल्याच्या नंतर रिॲक्ट करा. कारण मी नवीन आलो होतो, त्याच्यामुळे भांडणं फार होत चालतात. ऑफिसमध्ये काय होतं, त्यांनी काही सांगितलं की आपल्याला माहीत असतं लगेच याचं उत्तर असं की त्याचं उत्तर तसं नाही. शासकीय नोकरीमध्ये आल्याच्या नंतर परिस्थितीचं आकलन करा आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला परीक्षेसारखी तात्काळ माहिती असावी याची आवश्यकता नाही. तुम्ही पुस्तक रेफर करू शकता, तुम्ही लिगल ओपिनियन घेऊ शकता, तुम्ही सहकाऱ्यांची मदत घेऊ शकता, या सगळ्या गोष्टी करू शकता. म्हणून मित्रांनो, आता गेल्याच्या नंतर आपल्या याच्यात बदल करा. काम करत असताना समोरच्याचं पहिलं ऐका. ऐकल्यामुळं त्याचे अर्धे प्रश्न सुटतील. तो तुमच्याकडे किती चिडून आला असला आणि तुम्ही जर ऐकलं तर ते अर्धे प्रश्न सुटतात. प्लस काही लोकांचं लिहून घ्यायचं शिका. आता कोणाचं लिहून घ्यायचं हे बी आपल्याला कळलं पाहिजे, लिहायचं कोणाचं. कारण काय होतं, तुम्ही लिहिलं ना तर त्याला बरंचसं त्याचं दुःख हलकं होतं आणि पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर माझी पद्धती, मी त्याला एक सर्कल करून ठेवत असतो. ते आला आणि बसला की आम्ही लगेच म्हणत असतो, तुकाराम जाधव सर तुम्ही मला हे काम सांगितलं होतं ना, त्याला बसायच्या आधीच सांगायचं. भले तुम्ही त्याचं काम करा की नका करू, त्याला हो साहेब काम सांगितलं, बरोबर आहे बरोबर, चालला परत. म्हणजे म्हणत सुद्धा नाही, तू माझं काम करा. मित्रांनो, तुम्ही समाज व्यवस्था कशी हाताळायची याची, हे मात्र इथून पुढचं स्किल हे तुमचं वैयक्तिक स्किल आहे. आता तुम्ही म्हणाल मी ह्याला पहिला जे आले मोहिते त्यांना मी म्हणणार नाही, पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, शेवटचा आला, हे सगळं आता तुम्ही एका हॉलमध्ये बसले, विषय संपला. पहिला दुसरा तिसरा काही नाही. आता पुन्हा प्रमोशनच्या वेळेस त्यांचा फायदा होईल. मेरिटमध्ये ते वर आहेत, ही विल बी फर्स्ट इन प्रमोशन. पण जेव्हा तुम्ही डिस्चार्ज करता, काम करता, एका ऑफिससाठी काम करता, ज्याच्यामध्ये जास्त स्किल आहे तो निश्चित पुढे जातो. मग तो पहिला आलाय का शेवटचा आलाय, बिलकुल हे काही म्हणजे काहीच राहत नाही. आणि तुम्ही जेव्हा काम करता, तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून अनेक विभागाला सोबत घेऊन तुम्ही जेव्हा काम करता, तेव्हा निश्चित तुम्ही कोणत्या सेवेमध्ये याचं सुद्धा लोकांना हे राहत नाही. तुम्ही जर चांगलं काम केलं तर लोक त्याचीच आठवण ठेवतात. तुम्ही बघा, एक चांगले शिक्षक, ते म्हणले मी चांगलं शिकवायचो, मी हार्मोनियम वाजवला ह्याच्यामध्ये तहसीलमध्ये, लोक त्यांची आठवण ठेवतात. म्हणून तुमच्या नोकरीमध्ये तुमच्यामध्ये एखादा असामान्य गुण असला पाहिजे. जसं चांगलं प्रेझेंटेशन तुम्हाला करता येते, चांगला हार्मोनियम तुम्हाला वाजवता येतो. आमच्याकडे नेहमी ऑफिसर म्हणून कार्यक्रम होत असतात. त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला गाणं म्हणा म्हणतात.
आता गाणं म्हणा असं म्हणलं की कलेक्टर असतात, कमिशनर, पोलीस कमिशनर, सगळे गाणं म्हणा म्हणलं की सगळे असे मागे मागे मागे. आम्हाला जसे गाणे यायचे, मी ॲग्रिकल्चर कॉलेजला होतो, नेहमी बाथरूममध्ये आम्ही गाणे म्हणायचो. ते गाणे म्हणले आम्ही माईक धरायचो, सुरू करायचो. त्याच्यामुळे काय होतं की तुमची अनेक अधिकाऱ्याशी तुमचा चांगला रॅपो तयार होऊन जातो. मी असं म्हणणार नाही की माझा गळा खूपच चांगला आहे, परंतु तुमच्यामध्ये जो सभाधीटपणा आहे, जे फेस करण्याची ताकद ही निर्माण करा. लाजू नका. काही वेळेस कसं असतं, एखादं इलेक्शन कमिशनचे कामं असतात, त्यावेळेस आपल्याला प्रेझेंटेशन करायची वेळ असते. कलेक्टरने विचारलं ना की दिस प्रेझेंटेशन हॅज टू बी मेड, हु इज रेडी. इंग्लिश म्हणलं की सगळे एकदम हळू बिलकुल, कारण ते इलेक्शन कमिशनचे लोक असतात. त्यावेळेस ही सगळी तयारी ठेवा. आता तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला खूप संधी आहे. चांगलं इंग्लिश तयार करा. हाऊ टू प्रिपेअर प्रोजेक्ट रिपोर्ट हे शिका, कारण इथून पुढचं सगळं काम प्रोजेक्ट बेस असणार आहे. कसे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचे, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, प्रेझेंटेशन चांगलं कसं करायचं, हे प्रोफेशनमध्ये शिका. कारण तुम्ही जेव्हा डायरेक्ट तुम्ही काम करायला सुरुवात कराल आणि तुमच्या हाताखाली खूप लोक चांगले चांगले काम करणार आहे, पण त्या लोकांनाही कळलं की माझ्या साहेबाला माझ्या इतकंच कळतंय किंवा माझ्यापेक्षा जास्त कळतंय, तर ते नीट काम करतील. तुम्ही बघा, घोड्यावर जर बसायचं असेल तर तुमची माड पक्की पाहिजे, नाही तर कच्चा ओरा बसला तर घोडा कधी खाली पाडून देईल. आणि तुम्ही ज्यांच्या पुढे काम करायला जाणार आहे, तुम्ही बघा ती मंडळी 15 वर्ष 20 वर्ष नोकरीमध्ये. आता समजा मी डेप्टी कलेक्टर म्हणून जॉईन झालो, तिथला तहसीलदार, तिथला नायब तहसीलदार, तिथला एके अव्वल कारकून, तिथला सहाय्यक, 20-25 वर्ष नोकरी करतो. तो नॉलेजेबल आहे, त्याला MLRC कोड सगळा माहिती आहे, त्याला जिल्हा परिषद कायदे सगळे माहिती आहेत, अकाउंट कोड सगळे माहिती आहेत. तुम्ही मात्र आता एक वेगळा बायपास सर्जरी केल्यासारखी तुम्ही डायरेक्ट आले. आता एक असा बायपास टाकला आणि तुम्ही सरळ त्यांच्या डायरेक्ट डोक्यावर आले. असं कधी त्यांना वाटू देऊ नका की मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे. त्यांना ही जाणीव झाली पाहिजे मी तुमच्यातलाच आहे. कारण आता ऑफिसमध्ये काम करताना संघ बांधून काम करणं केव्हाही चांगलं. त्या ऑफिसची डिसिप्लिन चांगली राहते, त्याचा डिस्चार्ज चांगला होतो. जर तुम्ही खाली जाऊन समजा SDO म्हणून काम करायला लागले किंवा DSP म्हणून काम करायला, नुसत्या भानगडी तयार केल्या ऑफिसमध्ये, तुमचा वरिष्ठ म्हणतो अतिशय युजलेस आहे, काहीच कामाचा नाही. कारण त्याच्या कुठल्याही IPS ऑफिसरला, IAS ऑफिसरला किंवा कुणाला खालून भानगडी आलेल्या आवडत नाही. त्यांना कसं पाहिजे, पीसफुल पाहिजे की बाबा भोसले सब कुछ अच्छे हँडल करताय, ओके ऑल राईट. तिथून सगळ्या भानगडी जाणीत असला नंतर सारखे मार्गदर्शन मागायचे नाही. तर काही लिहिलं की मी असं केलं, तसं केलं, कृपया मार्गदर्शन करावे. ते आता ती काही शाळा उघडलेली नसते, मला मार्गदर्शन करावे. सरकारी नोकरीमध्ये मार्गदर्शन करावे फार रेअर. तुम्ही जर सारखे म्हणले मला मार्गदर्शन करावे, मला फारच अडचण आली आहे, तेव्हा आमच्यासारखा वरिष्ठ म्हणतो हा एकदम युजलेस आहे, दररोज कागद काळे करतो नुसते. मार्गदर्शन होतं फार काय, मी असं म्हणणार नाही मार्गदर्शन मागू नका, पण सातत्याने मागू नका. मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही ही नोकरी पुढे नेली तर मला वाटतं जसे इथं यशस्वी झाले, इथं यशस्वी होण्यामध्ये युनिक अकॅडमी होती, तिकडे यशस्वी होण्यासाठी अकॅडमी नसेल, समाजाची अकॅडमी तिथं आहे. समाज तुमच्यावर संस्कार करणार आहे. समाजाकडे बघून समाजाच्या याच्यातून आपण शिकवून घेणार आहोत. मित्रांनो, नेहमी आता इथून पुढे तुमच्या कार्यालयात बॉसही असणार आहे. माझा अजून एक सल्ला आहे सगळ्याला, बॉसची भानगडी करायच्या नाही. कारण काय असतं, आता कुणी म्हणलं मी असा होतो, मी इकडं माझ्या विद्यार्थ्यात तसा होतो. बॉसबद्दल 2च नियम आहेत. बॉस इज ऑलवेज राईट. आणि तुम्हाला जरी वाटलं ही इज रॉंग तर पुन्हा एक रूल नंबर 1च्याकडे जा, तो नेहमीच बरोबर असतो. कारण तुमचं करिअर, तुमची इथून पुढचे प्रमोशन हे सगळे CR वर बांधलेले आहेत. त्याच्याशी भानगडी करायच्या नाही. काही आणि जर एखादी गोष्ट आवडली नाही तर ब्लंटली तोंडावर नाही म्हणूनही सांगायचं नाही. आमच्याकडे फार डिसिप्लिन असते. असं काय म्हणजे तुम्हाला वाटलं बाबा एखाद्या युवक नेत्यासारखा त्यांनी सांगितलं की मीटिंगमध्ये उठून सांगितलं मी असं करू नाही. ऐका, ऐकल्याच्या नंतर हळूच त्याला वेगळ्या माध्यमातून सांगा, सर आपण असं मला सांगितलं, परंतु कायद्याच्या ह्या पुस्तकामध्ये हळूच सांगा, ते इतरांचे देखत नाही. सर असं लिहिलेलं आहे, ते हळूच दाखवलं पाहिजे. नाही तर तुम्ही असं गोपन सांगितलं तर ते म्हणे माझ्यापेक्षा तुझे जादा अक्कल आहे का, मग तर मेलाच. त्याच्यामुळं आता ही नोकरीचं मी तुम्हाला जे तुमच्याशी जे बोलतोय ही नोकरी कशी याच्याविषयी बोलतोय. मित्रांनो, ह्या युनिक अकॅडमीच्या माध्यमातून आपला जो हा मार्ग आहे तो सुखकर झालेला आहे. मी शेती विषयातला पदवीधर आहे, म्हणून शेतीच्या भाषेत जर युनिक विषयी सांगायचं म्हणलं तर मी एक सांगेन की तुमच्या सगळ्याकडे चांगलं बीज आहे, म्हणजे तुमच्याकडे डोकं चांगलं आहे, एकदम सुपीक डोकं आहे, बीज चांगलं आहे. परंतु हे बीज चांगलं जरी असलं तर ह्या बीजाचं चांगलं रोपटं करण्यासाठी चांगली माती, चांगलं वातावरण, चांगलं खत, चांगलं पाणी द्यायचं काम युनिक अकॅडमीने केलंय. आणि मित्रांनो, या माध्यमातून तुमच्यातला एक चांगला अधिकारी उभा करण्याचं काम युनिक अकॅडमीने केलेलं आहे. त्याबद्दल मी युनिक अकॅडमीला त्याच्या सगळ्या म्हणजे संचालक, त्यांचे सर्व अध्यापक यांना सगळ्याला धन्यवाद देतो. कारण तुम्ही बघा, चांगलं जरी बीज असलं, समजा नारळाचं रोप आहे, सगळ्याला नारळाची रोपं दिले. एक रोप जाऊन मराठवाड्यात लावलं, दुसरं रोप विदर्भात लावलं आणि एक कोकणात लावलं, तर कोकणातलं झाड चांगलं येईल, त्याला चांगले नारळ येतील, चांगलं त्याची वाढ चांगली होईल. तसं युनिक अकॅडमीमध्ये जे झाडं लागले ते चांगले अधिकारी म्हणून पुढे आले. म्हणून मित्रांनो, यांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजेत. आणि मित्रांनो, पुढं
अजून एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एका शिल्पकाराने एक सुंदर असं हत्तीचं शिल्प तयार केलं होतं. माझ्यासारखा तुमच्यासारखा तिथून चालले होते, जाता जाता त्यांनी विचारलं, तू इतकं चांगलं शिल्प कसं तयार केलं? तर त्या शिल्पकाराने एक सुंदर उत्तर दिलं, मी काहीच केलं नाही म्हणे. हा उबड धबड दगड होता, या उबड धबड दगडामधला हत्तीसारखा न दिसणारा भाग मी काढून टाकला. नेमकं तेच काम युनिक अकॅडमीने केलेलं आहे. तुमच्यामधला जो उबड धोबड भाग होता, जिथं तुमची आकलन शक्ती वाढवायचं काम होतं, ज्याच्यामध्ये तुमचं प्रेझेंटेशनचं काम वाढवायचं काम होतं, ज्याच्यामध्ये तुमचं आर्टिक्युलेशन वाढवायचं काम होतं, नेमकं याच्यामध्ये मदत करण्याचं काम या युनिक अकॅडमीने केलेलं आहे. मित्रांनो, युनिक अकॅडमीशी मी तसा जुळलेला आहे. माझी भाची 2009च्या बॅचची IAS शीतल उगले, 2009च्या बॅचची IAS CO जळगाव होती. एक 8-10 दिवसामध्ये ती आता कुठेतरी जिल्हाधिकारी होईल. ती सुद्धा युनिक अकॅडमीचं प्रॉडक्ट आहे. मला खरोखर आणि अतिशय पायसपणे तुकाराम जाधव सर, मल्हार पाटील सर आणि त्यांची सगळी टीम काम करते आणि तुमच्यामधलं चांगलं शिल्प तयार करून तुम्हाला एक चांगला अधिकारी म्हणून त्यांनी उभा केलेलं आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या अधिकारी मित्रांना, ज्यांचं आज सिलेक्शन झालं, खरोखर आनंदाचा दिवस असतो. आमचं जेव्हा सिलेक्शन झालं, मी ॲग्रिकल्चर कॉलेजला शिकायचं होतं, होम सायन्सचं कॉलेज होतं. आम्ही नेहमी फिरायचो त्या कॉलेजपासून, कधीही कुणी आमच्याकडे बघायचं नाही. परंतु आमचं सिलेक्शन झालं ना, आमचे पेपरला फोटो आले, त्या सगळ्या मुलींकडे तो पेपर आला की हे कोण कोण सिलेक्ट झाले. छपा प्रत्येक गोष्ट त्या त्यावेळेस मिळत असते. काही मित्र म्हणले फर्ग्युसन कॉलेजच्या रोडला जाऊ नका, मैत्रिणी जमू नका, नक्कीच नका जमू, परंतु योग्य वेळ आल्याच्या नंतर त्या सुद्धा तुम्हाला मिळतील. मित्रांनो, आणि या परीक्षेमध्ये माझ्या ज्या मित्रांना यश मिळालं नाही, मित्रांनो स्पर्धा परीक्षा आहे. मी स्पर्धा परीक्षेची व्याख्या एका शब्दात करतो. स्पर्धा म्हणजे काय? उत्तमाचा शोध, म्हणजे व्हॉट इज कॉम्पिटिशन? द सर्च ऑफ एक्सलन्स. आता एक्सलन्सचा सर्च झाला तो, याच्यापैकी काही माझ्या मित्राला ते मिळालं, मला नाही मिळालं. असेस करा मला का नाही मिळालं, मी कुठं कमी पडलो, तुम्हाला मार्क मिळतील. कुठं कमी पडलो, त्याच्यामध्ये मी पुढं काय केलं पाहिजे. निश्चित याच्यातून तुम्ही जर मार्ग आखला तर मला वाटतं पुढच्या वेळेस तुम्हाला निश्चित यशाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे होतील. आणि MPSCचे जे काही लोकांनी ठाकरे सरांचं नाव घेतलं, मी ठाकरे सरांसोबत काम केलं. मी त्यांचा आय वॉज हिज डेप्टी सेक्रेटरी. माझ्या प्रधान सचिव ग्रामविकासानंतर ते MPSCचे चेअरमन झाले. आता तुमच्याकडे मोरे साहेब आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काम केलं. अतिशय चांगली माणसं आहेत, की असे लोक आहेत की खरोखर MPSCचा कारभार आता इतका चांगला झाला आहे की दृष्ट लागावा असा कारभार झाला आहे. आणि या MPSCच्या माध्यमातून आपलं सिलेक्शन झालं, त्याबद्दल मी जे निवड झाले त्यांचे, त्यांच्या पालकाचे, त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. ज्यांचं झालं नाही त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि शेवटी माझं भाषण बंद करताना पुन्हा एकदा एक शेर मी आपल्या पुढे म्हणतो. मंजिलों की असली उड़ान अभी बाकी है, मंजिलों की असली उड़ान अभी बाकी है, इरादों के इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे सारा आसमान बाकी है. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.